ऐकायला येतं ना. आपण आज 5वा अध्याय संपवतो. गेल्या वेळेला संपेल असं वाटलं होतं, पण गेल्या वेळेला बऱ्याच गोष्टी विस्ताराने सांगणं आवश्यक आहे असं वाटलं, म्हणून त्याच्यामध्ये बराच वेळ केला. पण ठीक आहे, आपल्याला समजूनच आपण पुढे गेलं पाहिजे. तर आता जो भाग आपण ह्या 5व्या अध्यायातला शेवटी पाहिला तो म्हणजे 25 आणि 26 हे 2 श्लोक विचारामध्ये घेतले. त्या ठिकाणी मी ओव्यांचा उल्लेख केला नव्हता. श्लोक विचारात घेतले, पण श्लोकाचा अर्थ प्रत्येक त्यातल्या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ मी सांगून त्याच्यातून काय भाव आपल्या लक्षात यायला पाहिजे त्याचा पूर्ण विवेचन मी केलेलं होतं. आता थोडासा ओव्यांचा जो भाग आहे त्याचा उल्लेख करते, जेवढं आवश्यक आहे तेवढं मी उल्लेख करते. आता इथे काय झालं की 24 आणि 25 2 श्लोक एकत्र दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर ओव्या आलेल्या आहेत. आणि त्या ज्या ओव्या आहेत त्या 24 आणि 25 ह्या दोन्ही श्लोकांवरच्या ओव्या एकत्र आलेल्या आहेत. हे आधी आपण लक्षात घ्यायचं. आता त्यातला 24व्या श्लोकामध्ये जो भाग आहे की ज्याचा उल्लेख अशा प्रकारचा आहे की ब्रह्मनिर्वाण कोणाला प्राप्त होतं, ब्रह्मभूत कोण होतो त्याचा सगळा उल्लेख केलेला आहे. आणि त्यामध्ये मुख्यतः म्हणजे आंतरिक शांती, आंतरिक प्रकाश, आंतरिक सुख ह्याचा उल्लेख केलेला आहे की ते ज्याला प्राप्त होतो तो ब्रह्मनिर्वाणात पोचतो. तर आता त्याचा उल्लेख ह्या इथे ओव्यांमध्ये कुठे आला आहे तेवढं मी फक्त सांगते. फार थोडक्यामध्ये आलेला आहे, पण आलेला आहे. आता तो कसा तो बघा. 37 म्हणजे किती 137 असेल ना. 137वी ओवी आपण पाहूया. तिथपासून भाग पहा. जे ऐसेनी सुखे मातले, जे म्हणजे जी माणसं, जे म्हणजे असे जे ब्रह्मनिर्वाण ज्यांना प्राप्त होतं त्यांचा उल्लेख आहे हा. जे ऐसेनी सुखे मातले म्हटलंय. मात म्हणजे मग्न होऊन गेले, त्याच सुखामध्ये ते मग्न होऊन गेले. मात हा शब्द असाच आहे की त्याच्या पलीकडे माणसाला काही दिसतच नाही. माज चढतो असं जेव्हा म्हणतो ना त्यामध्येही तोच भाग असतो की सगळं माणूस विसरतो आणि त्याच काहीतरी उर्मीमध्ये असतो, तो माज असतो. तेच इथे आहे. मातले हा जो शब्द आहे ना, इतके त्या सुखामध्ये ते गढून गेलेले आहेत, इतके मग्न झालेले आहेत असा तो भाव आहे. तर मातले हा सुंदर शब्द वापरला आहे ज्ञानेश्वरांनी. ऐसेनी सुखे मातले, आपण पाची आपण गुंतले. पहा, स्वतःच्या पलीकडे त्यांना, स्वतः म्हणजे सुद्धा आधुनिक काळातला मी नव्हे, हा स्व ह्याचा अर्थ की मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, ह्याच्यामध्ये ते गुंतून गेलेले आहेत. आपल्या स्वस्वरूपामध्ये, खऱ्या स्वरूपामध्ये ते गुंतून गेलेले आहेत. ते मी जाणे. हां, इथे एक पाहिजे तो कॉमा करा, एक रेघ द्या तिथपर्यंत. ते मी जाणे ह्याचा अर्थ मी म्हणजे आपलं खरं स्वरूप, आपलं आत्मा हे स्वरूप, ईश्वर हे स्वरूप, हे आपलं खरं स्वरूप ते जाणतात. त्यांना कळलेलं असतं आपलं खरं स्वरूप काय आहे हे त्यांनाच कळलेलं असतं. कारण म्हणूनच ते त्याच्यामध्ये गुंतून राहिलेले असतात, मग्न झालेले असतात. आणि पुढे म्हटलंय निखळ ओतले सामरस्याचे. म्हणजे काय, समबुद्धीचे. ओतले हा जो शब्द आहे ना त्याचा अर्थ असा आहे की एखादा साच्यामध्ये घातलं जातं ना, म्हणजे एखादी मूर्ती तयार करायला साच्यामध्ये काही माती ओतली जाते, काय जे काही मिश्रण ओतलं जातं त्या अर्थाने तो ओतले शब्द आहे. की असं समबुद्धीचे मूर्तिमंत रूपच
म्हणजे त्या साच्यातच ते बसलेत. आता किती सुंदर शब्द आहे ओतले म्हणून, किती त्यांनी अर्थ, गहन अर्थ त्यामध्ये दाखवला की ओतले म्हणजे त्याच्यामध्ये, त्या साच्यामध्येच ते आता आहेत. त्याच्यापेक्षा वेगळं रूप त्यांना काही नाही. समदृष्टी त्यांना लाभली आहे, समबुद्धी त्यांना लाभली आहे. समबुद्धीचं मूर्तीच जणू काही ते बनून गेलेले आहेत. मूर्तिमंत रूप ते आहेत. आता पुढचंही एखादी ओवी, कारण काही वेळेला मग शब्दाचे अर्थ कळत नाहीत म्हणून घेते. ते आनंदाचे अनुकार, हे जे म्हटलंय ना की अंतर्यामी त्यांना आनंद झालेला असतो, तर तो कसं शब्दामध्ये, कशा शब्दामध्ये मांडलंय? आनंदाचे अनुकार. अनुकार ह्याचा अर्थ प्रतिबिंब. अनुकार म्हणजे जसं आता सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडतं, जणू काही सूर्यच आहे असं वाटतं ना. तर ते आनंदाचे अनुकार म्हणजे जणू काही आनंदाचं मूर्तिरूपच, बरोबर आहे ना. अनुकार म्हणजे आनंद काय म्हणायचा, तर त्यांच्यामध्ये पाहावा, कारण आतला आनंद आहे, तो खूप आनंद आहे. आपल्यासारखा बाह्य आनंद नाही आहे, कारण मग तो क्षणिक असतो. ह्या क्षणाला आपण सुखी, दुसऱ्या क्षणाला आपण दुःखी, तर तसं नाही आहे. आनंदाचे अनुकार आहेत, ते तिथे प्रतिबिंबित झाला आहे आनंद त्यांच्यामध्ये. म्हणजे जे वरच्या श्लोकामध्ये अंतरारामः म्हटलंय, म्हणजे जे आनंदाचं त्या म्हणजे आत्मस्वरूपाचा आनंद असा मी त्याचा अर्थ सांगितला होता, तो ह्या ठिकाणी आहे की आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर. हा अंकुर शब्द वापरण्यामध्ये सुद्धा एक फार सुंदर अर्थ आहे, भाव आहे बघा. अंकुर कसा असतो की त्याच्यातून पुढे वृक्ष उमलत जातो ना, काही पुढे वाढ होते. तर हे जे आहे ना, हे सुखाचं अंकुर म्हणजे आता त्यांना ते सुख प्राप्त झाले, ते वाढतच जाणार आहे, वाढतच जाणार आहे. मागे एकदा असा विचार येऊन गेलाय पा की त्या आत्मबोध किती वाढा त्यांना तो कमीच असतो, अशा प्रकारचा एक उल्लेख मागे एकदा येऊन गेलाय. तसं आहे हे अंकुर आहे, हे वाढतच जाणार आहे. हे सुख जे आहे त्यांना प्राप्त झालेलं, आपल्यासारखं कधीतरी ते सुख संपणार नाही आहे, ते सुख वाढत जाणार आहे, म्हणून त्याला अंकुर म्हटलंय. महाबोधाचे विहार, विहार म्हणजे मंदिर, विहार. महाबोध, आता हे सगळे शब्द तुम्हाला माहिती आहेत. महाबोध म्हणजे काय, आत्मबोध, परमात्मबोध, ह्या सगळ्याला महाबोध म्हणतात. तर हे महाबोधाचं विहार आहे, मंदिर आहे. तिथे फक्त तेवढंच पूजलं जातं, बाकी काही नाही. महाबोधच, आपल्यासारखी बाकीची कुठलीही पूजा अर्चा तिथे नाही, महाबोधाचीच पूजा. महाबोधाचं ते मंदिर आहे असं त्यांना, त्या व्यक्तींना म्हटलेलं आहे की ज्यांना असं हे सगळं प्राप्त होतं. ते विवेकाचे गावच म्हटलंय. म्हणजे आता विवेक सगळा पूर्ण भरला आहे त्यांच्यामध्ये, विवेकाचं गाव आहे ते. परब्रह्मीचे स्वभाव म्हणजे परब्रह्माचं जे काही रूप आहे, परब्रह्माचा जो स्वभाव आहे, स्वभाव म्हणजे त्याचं खरा जो भाव आहे त्याला स्वभाव म्हटलंय. तो परब्रह्माचा स्वभाव यांच्यामध्ये उतरला. म्हणजे ईश्वर रूप व्हायचं म्हणजे काय, ईश्वराशी एकरूप व्हायचं, ईश्वराशी तादात्म्य पावायचं म्हणजे काय, तर ईश्वर जसा असतो तसं आपण व्हायचं. साधर्म्य ज्याला म्हणतात, साधर्म्य, ते साधर्म्य साधलंय त्यांनी, ते पूर्ण त्या ईश्वरासारखेच ते झालेत. तो भाव इथे म्हटलेला आहे. परब्रह्मीचे स्वभाव म्हणजे परब्रह्माचा जो स्वभाव आहे तो त्यांच्यामध्ये उतरलेला आहे. ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे, म्हणजे सगळे त्यांचे अवयव मुळी अलंकृत झाले आहेत. कशाने, ब्रह्मविद्येनी, ब्रह्मज्ञानाने
संपूर्ण म्हणजे शरीर सुद्धा, एरवी आपण म्हणतो की आत्मा हे कुठेतरी आत आहे, पण त्यांचं शरीर सुद्धा सगळं अलंकृत झालेलं आहे ब्रह्मज्ञानाने. ब्रह्मज्ञान हेच अलंकार त्यांच्या शरीरावरचे. आता असं हे वर्णन ज्ञानेश्वर करत गेले की हे ह्याच्यामध्ये ब्रह्मामध्ये ज्यांचं निर्वाण होतं, जे ब्रह्मभूत असतात त्यांचं रूप काय असतं, ते कसे असतात, ह्याचं इतकं वर्णन ज्ञानेश्वर करत गेले की शेवटी अशी वेळ आली की त्यांचे जे गुरु समोर बसलेले होते निवृत्तीनाथ, त्यांनी शेवटी त्यांना रोखलं की बाबा आता ही स्तुती, ही जी काही तू करतोयस, ज्ञानी लोकांची जी स्तुती करतोय ती आता तू थांबव. कुठे आले पाहते 141वी ओवी पहा, मधल्या घेत नाही, कारण तेच ज्ञानेश्वर पुन्हा पुन्हा सांगतायत वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. आता 141व्या ओवीमध्ये त्यांनी काय म्हटलंय, तू संत स्तवनी रतसी तरी कथेची सेन करसी. लक्षात आलं तुमच्या की अरे म्हणजे ज्ञानेश्वराला ते म्हणतायत त्याचे गुरु की बाबा किती वर्णन करशील संतांचं, ज्ञानी लोकांचं, त्याच्यातच रमून गेलास तू. रतसी म्हणजे त्याच्यातच तू रमून गेलास आणि मूळ जी कथा सांगायची आहे ती त्याची सेन करशी, म्हणजे त्याची तुला आठवणच राहिली नाही. फक्त ज्ञानी लोकांचं वर्णन करण्यामध्ये मूळ कथेचा विसर पडायला लागलाय तुला. तसं करू नकोस, आता मूळ कथेकडे वळ. मूळ कथेकडे आता मधले शब्द घेत नाही, पण मधल्याही शब्दांचा सगळा शेवटी तोच अर्थ आहे की आता कथेची सेन करीसी, म्हणजे कथेचा विसर तुला पडलाय, तसं करू नको तू. पुन्हा आता कथेत काय सांगितलंय म्हणजे गीतोपदेश काय आहे ह्याच्याकडे पुन्हा तू वळ. आता ज्ञानी लोकांचं वर्णन खूप झालं. असं करून असा एक आदेश त्याच्या ज्ञानेश्वरांच्या गुरूंनी त्यांना दिला. आणि मग 143वी ओवी पहा, 42 नंतर पहा काय म्हटलेलं आहे. म्हणजे हे लिहून घेतली आहे ना, जे काही भावार्थ दीपिका त्यांनी सांगितली ती लिहून घेतलेली आहे, तर त्यामुळे हा असा उल्लेख आलेला आहे. ऐसा गुरुचा उवाईला निवृत्ती दासासी पातला, मग तो म्हणे कृष्ण बोलिला तेची ऐका. म्हणजे असा गुरुचा आदेश, उवाईला म्हणजे गुरुचा आदेश किंवा गुरुची काय इच्छा आहे, उवाईला म्हणजे काय पाहिजे, गुरूंना आता आपल्या काय पाहिजे आपल्याकडून हे त्यांना कळलं. ज्ञानेश्वरांच्या लक्षात आलं की आपल्या गुरूंना आपल्याकडून काय अपेक्षा आहे, उवाईला म्हणजे काय पाहिजे, काय अपेक्षा आहे, त्यांचा आदेश काय आहे. तो निवृत्ती दासासी पातला, म्हणजे ज्ञानेश्वर म्हणजे निवृत्ती दास, त्यांचा उल्लेख असाच केलेला आहे. निवृत्ती दासासी पातला, मग तो म्हणे, म्हणजे तो म्हणजे ज्ञानेश्वर. मग ज्ञानेश्वर म्हणतात की म्हणे कृष्ण बोलिला तेची ऐका. म्हणजे आता माझं हे मी वक्तव्य जे काय आहे ते मी बाजूला ठेवतो आणि जे काय कृष्णाने सांगितलं आहे या ठिकाणी ते मी आता तुम्हाला सांगतो. आणि हे ह्या 24व्या श्लोकानंतरचा जो भाग आहे त्याच्या संदर्भातल्या ह्या ओव्या आहेत. आता 25व्या श्लोकानंतर किंवा 25व्या श्लोकामध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख आहे तुम्हाला कदाचित विसरला असाल म्हणून आठवण करून देते की ऋषींचा उल्लेख तिथे केला आहे. मी गेल्या वेळेला सांगितलं होतं की ऋषींचा उल्लेख केलेला आहे की ते कसे असतात, तर
क्षीण कल्मषा म्हणजे सगळी दोषरहित झालेले असतात. छिन्न द्वैधा म्हणजे त्यांच्यामधलं सगळं ईश्वराबद्दलचं म्हणजे एकूण जो संशय, द्वैधा द्विधा परिस्थिती की ईश्वर आहे का नाही, म्हणजे ईश्वरापासून ज्या संशयाने आपण विभक्त होतो तो संशय त्यांनी तोडून टाकलेला आहे आणि जे आत्मस्वरूपामध्ये विलीन झालेले आहेत. आणि असं असून सुद्धा सर्वभूत हिते रतः, सर्व भूतांचं हित ते करण्यामध्ये रत आहेत, मग्न आहेत, अशा ऋषींचा उल्लेख त्या ठिकाणी आला आहे. आता ते ओव्यांमध्ये, ह्या पुढच्या ओव्यांमध्ये कसं आलं आहे पहा. आता कृष्णाने ते सांगितले ना, भगवंताने सांगितलंय. तर आता भगवंतानी काय म्हटलंय हे ज्ञानेश्वर कशा शब्दामध्ये सांगतायत. अर्जुना अनंत सुखाचा डोही एक सरा तळूची घेतला जिही मग स्थिरावूनी तेही तेची जाहले. म्हणजे अर्जुना, अरे लक्षात घे, अनंत सुखाचा डोही, डोह म्हणजे काय, विहीर, अगदी खोल पाणी, डोह. तर अर्जुना अनंत सुखाचा डोह आहे तो, त्याच्या तळाशी एक सरा तळूची घेतला जिही म्हणजे अनंत सुखाच्या तळालाच ते जाऊन बसले. म्हणजे आता वरती कुठे नाही आहे, म्हणजे पाण्याच्या वरती असलं तर माणूस पाण्यातून बाहेर पडेल, हे तळाला जाऊन स्थिर झाले म्हणजे ते आता तिथून ते बाहेर येणार नाही. म्हणजे किती त्या सुखामध्ये ते मग्न आहेत ते ऋषी, असा उल्लेख आहे तो. अर्जुना अनंत सुखाचा डोही एक सरा तळूची घेतला जिही मग स्थिरावूनी तेही तेची जाहले. म्हणजे ते सुख हे ते मूर्तिमंत ते सुखच झाले. आता सुख वेगळं आणि ते वेगळे असं राहिलं नाही, ते आत्मसुख ब्रह्मसुख हेच त्यांचं स्वरूप होऊन गेलं. अथवा पुढे जाते आता, म्हणजे हे सगळं समजतंय कारण आपण त्याच्या श्लोक पाहिले, त्यामुळे हा सगळा भाग बराबर समजेल असं मी गृहीत धरते. अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपणपेची विश्व देखे तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. म्हणजे पुन्हा पहा, जसं तिथे त्यांनी वर्णन केलंय, सर्वभूत हित रते असं जो श्लोकामध्ये शब्द आलाय त्याचा उल्लेख इथे आहे. की त्याचा उल्लेख ज्ञानेश्वरांनी कसा केला आहे की त्यांच्या आतमध्ये इतका आत्मप्रकाश शुद्ध चोखे म्हणजे शुद्ध आत्मप्रकाश इतका भरून राहिलेला आहे की त्याच्यामुळे म्हणजे आत्मा म्हणजे काय हे त्यांना इतकं कळलंय की मी आत्मा आणि मी जसा आत्मा तसेच हे सर्व आत्मे, मी जसा ब्रह्म तसेच हे सर्व ब्रह्म. हे सगळं मी गेल्या वेळेला सांगितलेलं आहे म्हणून मी पुन्हा उल्लेख करत नाही, पण तोच अर्थ या ठिकाणी आहे की आत्मप्रकाशाने, शुद्ध आत्मप्रकाशाने ते भरून राहिलेले आहे. आणि त्यामुळे काय झालं आहे, जो आपणपेची विश्व देखे म्हणजे स्वतःमध्ये विश्वाला पाहतो, स्वतःमध्ये जो विश्वाला पाहतो. किती व्यापक कल्पना आहे पहा. आपण फक्त आपलाच विचार करतो ना प्रत्येक ठिकाणी, माझं सुख, मला हे हवंय, मला हे नकोय, ह्याच्या पलीकडे आपण जात नाही. व्यक्तिगत आपले सगळे विचार असतात, आपली सगळी कर्म ह्या व्यक्तिगत प्रेरणेतून निर्माण होत असतात. पण हा माणूस कसा आहे, आपणपेची विश्व देखे म्हणजे आपल्या स्वतःमध्ये विश्वाला पाहतो. आणि म्हणून मी तुम्हाला विश्व जाणीव हा शब्द वापरला होता पहा गेल्या वेळेला, आठवतं माझ्या सगळ्या विवेचनामध्ये विश्व जाणीव हा शब्द अनेक वेळेला येऊन गेला. ह्या माणसामध्ये, अशा ज्ञानी माणसामध्ये विश्व जाणीव निर्माण होते, स्वतःमध्ये तो विश्वाला पाहतो. ह्याचा अर्थच तो की मला हे हवंय म्हणून करायचं नाही, विश्वाला काय हवंय, विश्वाचं हित कशात आहे ह्याचा विचार त्याच्या मनामध्ये. आपणपेची विश्व देखे, काय सुंदर शब्द आहेत ज्ञानेश्वरांचे. आपणपेची विश्व देखे तो
देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. म्हणजे तो कसा झालाय की तो या देहामध्ये असतानाच परब्रह्माला पोचलेला आहे. परब्रह्म सुख त्याला प्राप्त झालंय. म्हणजे मोक्ष ही कल्पना मी पुन्हा अनेक वेळा हे सांगत आलेले आहे की आपल्या मनामध्ये अशी कल्पना असते की मोक्ष मुक्ती म्हणजे ही मरणोत्तरच अवस्था आहे. तर तसं नाही. ह्या ठिकाणी आणि अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरी आणि गीतेमध्ये आलेल्या या देहेची म्हणजे ह्या देहामध्ये असतानाच परब्रह्माचं रूप प्राप्त होणं. हां, कारण तो विश्वाला जसं ब्रह्म परब्रह्म जे आहे पुरुषोत्तम जो आहे तो जसा सगळ्या विश्वाचा विचार करतो, एका माणसाचा विचार करत नाही. आपण किती लाख गोष्टी मागू देवाकडे, देव आपल्याला आपण मागू ते देत नाही. देव सर्वज्ञ आहे. म्हणजे तो सर्व शक्तिमान तर आहे, काही देऊ शकतो, पण तो सर्वज्ञही आहे. हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं की त्याला बरोबर देवाला ईश्वराला माहिती असतं की या माणसाला काय द्यायला पाहिजे की ज्याच्यामुळे त्याचं आणि सर्वांचं भलं होईल. काही वेळेला आपल्याला खूप दुःख होतं की अरे काय हे आपल्याला हे झालं नाही आपल्या बाबतीत, आपल्याला असं अपयश आलं, आपल्याला असं कोणीतरी बोललं, आपली अशी काहीतरी निंदा झाली. किती गोष्टींनी आपण दुखावतो आणि मग ईश्वराला म्हणतो की अरे मी काय माझ्या हातून चुकलं होतं म्हणून मला ही अशी शिक्षा तू देतो. पण ईश्वर जो आहे ना तो सर्वज्ञ आहे. त्याला बरोबर माहिती असतं की कोणाला काय द्यायचं आहे आणि ते सुद्धा सर्वांच्या दृष्टीने हितकारक कसं आहे, त्या व्यक्तीच्याही दृष्टीने. आणि त्यामुळे कित्येक वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की आज ह्या क्षणाला झालेलं दुःख काही काळानंतर, केवळ काळ गेला म्हणून नाही, पण आपण जो विचार केला तर पुढे गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं जे झालं ना आपल्या भल्यासाठी झालं, आपल्या भल्यासाठी झालंय. आपल्याला पुढे गेल्यानंतर लक्षात येतं याचा अर्थ ईश्वर आपल्याला देतो, जे द्यायला पाहिजे तेच देतो. तो सर्वज्ञ आहे. कितीतरी मोठा भाव आहे याच्यामध्ये. तर अशा प्रकारे असं म्हणजे ही व्यापक सगळी कल्पना परब्रह्माची सुद्धा योग्य कल्पना आपल्याला मनामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून ह्या देहामध्ये असतानाच हे परब्रह्माचं सुख आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आपल्याला याचा अर्थ जो या मार्गाने गेलेला आहे, जो ह्या अशा प्रकारे ज्ञान योग ह्या सगळ्या मार्गाने जो गेलेला आहे त्याला ते प्राप्त होतं. आता त्याच्यानंतर शेवटची म्हणजे त्या ओव्यांमधली शेवटची 47वी 147वी ओवी घेते, मुद्दाम घेते की त्या ठिकाणी तो ऋषी हा शब्द आलेला आहे म्हणून घेते. जे महर्षी वाटले विरक्ता भागा फिटले ते निसंशया पिकले निरंतर. हा एवढीच ओवी घेते जी त्या श्लोकामध्ये पूर्ण आलेली आहे. हा उल्लेख महर्षींचा म्हणजे ऋषींचा. हा ऋषी, जे ऋषी वाटले म्हणजे जे ऋषी या मार्गाने जातात, जे ऋषी या मार्गाने जातात. आता जो मार्ग सांगितलेला आहे आतापर्यंत, जे ऋषी या मार्गाने जातात विरक्त होतात, पूर्णतः वैराग्य प्राप्त करून घेतात. विरक्त, आसक्ती नाही कशाची, कशाचीही आसक्ती नाही. आणि हा जो वैराग्य शब्द आहे हा आधी कधी येऊन गेला असेल, पुढे तर येणारच आहे अनेक वेळेला, पण ह्याही ठिकाणी मी स्पष्ट करते की वैराग्य हा शब्द वितराग ह्या असा निर्माण झालेला आहे. वितराग म्हणजे ज्याचा राग सुटलेला आहे. आणि राग ह्याचा अर्थ आपण जो नेहमी व्यवहारामध्ये घेतो की राग म्हणजे क्रोध असा तो घेतो, तसा नाही. राग ह्याचा अर्थ हवं असणं, हवं असणं, नको असणं, हे दोन्ही त्याच्यामध्ये. मला हे हवं आहे, मला हे नको आहे,
अशा प्रकारची एक दृढ मनामध्ये जी कल्पना असते, हवं म्हणजे हवंय, नको म्हणजे नकोय. आता नकोचाही उल्लेख का, तर ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ह्या युद्धभूमीवरती आल्यानंतर अर्जुन म्हणतो मी युद्ध करणार नाही. म्हणजे ही नाही हा सुद्धा रागच आहे. लक्षात आलं? नाही आपल्याही बाबतीत असतं ना, नाही नाही हे मला नाही चालणार, असं केलेलं मला नाही चालणार, असं आपण इतक्या ह्याने म्हणतो. ते जे नाही असतं त्याचाही लोप होणं. आणि हवं आहे, पाहिजे म्हणजे पाहिजे मला. जसं दुर्योधनाला वाटतं की मला राज्य हे सगळं माझंच असलं पाहिजे, हे हवं असणं. आपल्यालाही असतं की हवं म्हणजे हवं असणं. तेही राग या कल्पनेमध्ये येतं, दोन्ही. म्हणून खूप वेळेला राग द्वेष असं एकत्र शब्द येतात, ते त्यामुळेच येतात की राग आणि द्वेष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, की हवं असणं आणि नको असणं हे दोन्हीही त्यामध्ये अंतर्भूत असतं. तर ते ज्याचं सुटलं, ते हवं आहे आणि नको आहे. म्हणजे अर्जुनाला सुद्धा हे जे युद्ध नको आहे हे सुटलं पाहिजे त्याच्या मनातून, ही कल्पना त्याच्या मनातून गेली पाहिजे, तेव्हा विरक्ती म्हणतात. आलं? त्याला वैराग्य म्हणतात. तुम्हाला आठवत असेल मी सांगितलेल्या काही गोष्टींचा म्हणजे कथांचा मी पुन्हा पुन्हा उल्लेख ह्याच्यासाठी करते की त्यावेळेला ते समजलेलं असतं, पण पुन्हा याही संदर्भामध्ये ते आठवायचं असतं. पहा, मी 2 संन्यासांची गोष्ट, 2 संन्यासी किंवा साधूंची गोष्ट सांगितली होती की म्हणजे जे त्यावेळेला नव्हते त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते की 2 साधू असे चालले आणि अशा ठिकाणी आले की नदी पार करायची, नदीला पाणी आहे खूप आणि तिथे काही नाव वगैरे नाही आहे. तर आता नदी ओलांडायची कशी, तर काय करायचं. शेवटी ते दोघं ठरवतात की आपण आहे इथपर्यंत पाणी आहे तर आपण चालत जाऊया, करूया पार, कारण पुढे तर गेलं पाहिजे. तेवढ्यात एक सुंदर स्त्री, तरुण स्त्री तिथे येते आणि तिलाही पार करायची असते नदी आणि तिला ते अशक्य असतं. तर ती त्यांना विनंती करते की मला तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जा. आता एक संन्यासी म्हणतो छे छे शक्यच नाही, कारण स्त्री, आम्ही संन्यासी आहोत, स्त्रीशी आमचा कधी संपर्क येणंच शक्य नाही, तर आम्ही हे करू शकत नाही तुझ्यासाठी. तर ती दुसऱ्या त्या साधूला म्हणते की बाबा तू तरी काहीतरी विचार कर, तू तरी मला हे कर, मला गेलंच पाहिजे पलीकडे नदीच्या. तर तो म्हणतो बरं, आणि तो खाली बसतो, तिला आपल्या खांद्यावरती घेतो आणि उभा राहून नदी पार करतो, तिला उतरवतो, ती आपल्या मार्गाने जाते. हे 2 संन्यासी पुढे जातात. पुढे जात असताना तो जो ज्यांनी नाही म्हटलेलं असतं की आम्ही तुला काही मदत करू शकत नाही असं ज्यांनी सांगितलेलं असतं, तो संन्यासी म्हणतो दुसऱ्याला ज्यांनी खांद्यावर घेतलं तिला, त्याला म्हणतो अरे तुला काही कळतं की नाही, आपण संन्यासी आहोत, स्त्रीचा स्पर्श आपल्याला होताच कामा नये आणि तू तर चक्क तिला खांद्यावर घेतलंस. हा काही उत्तर देत नाही. पुढे जातात. पुढे गेल्यानंतर तो पुन्हा म्हणतो की अरे तू तिला खांद्यावरती घेतलंस आणि चालला, तुझ्या मनामध्ये काही आलं नाही का, काही विचार आले नाही का, असं कसं, म्हणजे ह्या गोष्टी आपण करायच्या नसतात. तरी हा शांत राहतो. ती पुढे गेल्यानंतर पुन्हा तो म्हणतो की त्या स्त्रीला एक अक्कल नाही, पण तुला तरी काही कळायला पाहिजे होतं, हे काय केलंस तू, संन्यासी असं करतो का. त्यावेळेला तो त्याला म्हणतो अरे मी तिला खांद्यावर घेतलं, मी तिला उतरवलं, ती गेली, तू मात्र अजूनही तिला खांद्यावर घेऊनच बसलायस. म्हणजे ह्याच्या मनातून ते गेलेलंच नाही. हे वैराग्य नव्हे, मनातून भावच गेलेला नाही, हे वैराग्य नाही. आठवतं. आणि हे मी सांगताना एकदा मी शुकांचं सुद्धा, शुकमुनींचंही उदाहरण कथा सांगितली होती की
शुकमुनींची कथा अशी आहे की कृष्णाला भेटायला एकदा शुकमुनी गेले आणि रुक्मिणी आणि कृष्ण एका तिथे बसलेले होते एका आसनावरती. तिथे शुकमुनी गेले आणि नारद त्यांच्याबरोबर होते, शुकमुनींच्या बरोबर दोघेही गेले. तिथे गेले असताना कृष्णाने सांगितलं की बसा ना, तिथे एक आसन होतं तिथे बसा तुम्ही. तर दोघंजण बसले तिथे. रुक्मिणी उठली आणि त्यांच्या मध्ये जाऊन बसली. मध्ये बसल्यानंतर नारद मुनी पटकन बाजूला सरकले. शुक जिथल्या तिथे होते तिथेच बसले. त्यावेळेला कृष्णाने सांगितलं की खरं वैराग्य शुकाचं आहे, कारण मनात भाव सुद्धा आला नाही की ही स्त्री आहे आणि आपल्याला तिचा स्पर्श होतोय, ह्याचा भाव सुद्धा ज्याच्या मनात आलेला नाही ते वैराग्य असतं. ज्याच्या मनामध्ये तो भाव आला, सरकला हा सद्गुण आहे, पण तरी सुद्धा ते वैराग्य नव्हे, ते वैराग्य नव्हे. म्हणजे वैराग्य ह्याचा अर्थ खूप मोठा आहे आणि हे वैराग्य या ठिकाणी सांगितलेलं आहे की जो वितराग म्हणजे हवं नको हे काही. आता नारद मुनी बाजूला सरकले कारण स्त्रीचा स्पर्श नको, बरोबर आहे ना. म्हणजे नको ही सुद्धा कुठे मनातून हे सगळे भाव गेलेलेच असतात, ते खरं वैराग्य असतं. म्हणजे पूर्णतः आंतरिक संन्यास जिथे साधलेला असतो ते भावच नाही, स्त्री आहे नाही म्हणजे कोणीही नाही, माणूसच आहे शेवटी. स्त्री असो नाही तर पुरुष असो, माणूसच आहे. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी वैराग्य हा शब्द आलाय म्हणून पुन्हा थोडंसं हे सांगितलं की आपण हे अर्थ लक्षात घेतल्याशिवाय आपण पुढे जायचं नसतं, कारण तेव्हाच आपल्याला ही गीता समजते, तेव्हाच आपल्याला ज्ञानेश्वरी समजते. म्हणून जरी काही वेळेला मी एखाद्या गोष्टीचा पुन्हा उल्लेख करत असले तरी सुद्धा ह्या कारणासाठी तो उल्लेख असतो की आपण ह्या सर्व गोष्टी मनात ठेवून आपण पुढे जायचं आहे. तर जे महर्षी वाटे म्हणजे या मार्गाने जे कोणी जातात, पूर्ण विरक्त जे झालेले आहेत, विरक्ता म्हटलंय म्हणजे अशा विरक्तांच्या, तावरती अनुस्वार आहे, अशा विरक्तांच्या भागा फिटले. ह्याचा अर्थ असा की त्यांच्याच भाग्यामध्ये हे ब्रह्मसुख असतं. लक्षात आलं? भागा फिटले ह्याचा काहीतरी चुकीचा अर्थ घेऊ नका, फार वेगळाच शब्द आहे पण तो या अर्थी वापरलेला आहे. भागा फिटले म्हणजे त्यांच्याच भाग्यामध्ये, कारण ते इतके विरक्त झालेले आहेत की त्यांच्याच भाग्यामध्ये हे ब्रह्मसुख असतं. तेच ब्रह्मभूत होऊ शकतात, तेच ब्रह्मनिर्वाणाप्रत जाऊ शकतात. आलं लक्षात? तर जे शब्द त्या श्लोकांमध्ये आलेले आहेत, ऋषी हा शब्द आला आहे, ब्रह्मनिर्वाण, ब्रह्मभूत, ते अशा प्रकारे यांनी ज्ञानेश्वरांनी मांडले. आणि पुढे सुद्धा जे निसंशया पिकले निरंतर असं म्हटलंय ना, तर निसंशय ह्याचा अर्थ आता कळला असेल ना तुम्हाला. संशय रहित झाले. आणि संशय कसला सांगितलं ना मी, सांगा बरं कोणीतरी. कसला संशय? ईश्वराबद्दलचा, की ज्या संशयामुळे आपण ईश्वरापासून दूर होतो. ईश्वर आहे की नाही, कोणी पाहिला ईश्वर, अशा कल्पना, अशा शंका मनामध्ये आल्या की आपण ईश्वरापासून विभक्त होतो, आपण ईश्वराशी एकरूप होऊ शकत नाही. तर म्हणून हा जो संशय आहे हा ज्यांचा पूर्णपणे नाहीसा झाला, जे निसंशया पिकले निरंतर. निरंतर म्हणजे कधीच आता त्यांच्यामध्ये संशय राहत नाही. आणि तो जो पिकले शब्द आहे ना, तर अशा अर्थी आलेला आहे की म्हणजे सदैव पिकणारं शेत असा त्याच्यामध्ये अर्थ आहे की परिपक्व नाही, ज्ञानाने ते परिपक्व असतात, पण ब्रह्मरूप
हे जे त्यांना लाभलं आहे हे त्यांचं निरंतर स्वरूप आहे असं सांगायला असा शब्द वापरलेला आहे की म्हणजे त्यांचं शेत कायम पिकलेलंच असतं. हां, कारण शेत कधी कायम पिकलेलं असतं का सांगा? कधीतरी ते पिकतं, कधीतरी ते पूर्ण कापलेलं असतं. म्हणजे शेताची अवस्था ही अशा प्रकारची असते. पण ह्यांचं शेत कायम पिकलेलं आहे. आणि ते कसलं शेत आहे तर मी ब्रह्म आहे, मी ब्रह्मस्वरूप झालेलो आहे आणि ही सर्व भूत ही ब्रह्मच आहेत. हे सगळं विश्व ज्यांच्या अंतरामध्ये दडलेलं आहे असं ते शेत आहे आणि ते कायम पिकलेलं आहे. असं निरंतर निसंशय ते झालेत आणि ह्या संशयाचं शेत हे त्यांचं कायम पिकलेलंच आहे. म्हणजे संशय नसण्याचं शेत, संशयाचं नव्हे, निसंशय होण्याचं हे शेत म्हणजे ईश्वराशी एकरूप होण्याचं शेत हे कायम पिकलेलं आहे. हे कधी आता आहे नंतर नाही अशी परिस्थिती नाही. म्हणजे काय असतं की हे जे शब्द येतात ना, पिकले, निरंतर वगैरे, हे शब्द ज्ञानेश्वरांनी कसे वापरलेत किंवा का वापरलेत हेही आपण लक्षात घ्यायचं की त्यांच्या समोर अशी माणसं होती की ज्यांना शेती वगैरे हे सर्व त्यांचे नित्याचे व्यवहार होतात आणि त्यामुळे शेती कधी पिकते कधी पिकत नाही हे पूर्ण त्या आपल्याला ते समजावून सांगावं लागतं. बरोबर आहे ना? आपल्याला समजून घ्यावं लागतं. त्यांच्यासमोर बसलेल्या श्रोत्यांना ते पटकन लक्षात आलं असेल की हे निरंतर पिकणारं शेत म्हणताय, हे त्यांना पटकन कळलं असेल. आपल्याला कळायला वेळ लागतो पण आपल्या डोळ्यासमोर शेती हा नसतेच. म्हणजे हे जीवन आपल्या डोळ्यासमोर नसतं. शहरामध्ये राहणारी आपण माणसं आहोत. तर अशा प्रकारे ह्या ओव्या म्हणजे 25व्या श्लोकाचा उल्लेख ह्या ओव्यांमध्ये आलेला आहे. आता 26वा जो श्लोक आहे त्याच्यानंतरच्या ज्या ओव्या आहेत त्यातल्या अगदी थोड्या मोजकं भाग घेते. आता पहिल्यापासूनच घेते. 48वी ओवी जी आहे तिथपासून 148. जिही विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले ते निश्चित जेथ सुतले चेतीचिना. हा पहिला जो भाग आहे तो तुम्हाला कळला असेल असं मला वाटतं. विषयापासून हिरतले म्हणजे हिरावून घेतलंय. हिरतले म्हणजे हिरावून घेतलंय. ज्यांनी आपलं मन बुद्धी ही विषयांपासून हिरावून घेतली. हिरावून घेतली आहे. आता त्यांच्या मनामध्ये त्यांच्या बुद्धीमध्ये विषय, इंद्रियांचे विषय, विषयाचा अर्थ तर आता आपल्याला माहिती आहे, इंद्रियांचे विषय ते त्यांच्या आता मनामध्ये नाहीच आहे, त्यांना स्थानच नाही आहे. विषयापासून हिरतले, हिरावून घेतलंय त्यांनी आपलं चित्त. आणि म्हणून पुढे काय म्हटलं? चित्त आपुले आपण जिंतिले. आता हे तर कळलं. आपण म्हणजे आता आत्मस्वरूपामध्ये ते चित्त सगळं लागलेलं आहे. त्याला जिंकणं, त्याला आत्मजय असं म्हणतात. त्याला आत्मजय म्हणतात. श्लोकामध्ये आत्मजय कदाचित शब्द नसेल आलेला पण त्याला आत्मजय असं म्हणतात की आत्मस्वरूपामध्येच आपलं चित्त ठेवणं हा आत्मजय. आणि पुढे काय म्हटलंय? ते निश्चित जेथ सुतले चेतीचिना. सुतले ह्याचा अर्थ निद्रिस्त झाले. सुतले म्हणजे ज्या ठिकाणी ते निद्रिस्त झालेत, आता त्यांना योग निद्रा लागली. योग निद्रा, योग निद्रा ही शारीरिक निद्रा नाही, ही आंतरिक निद्रा आहे. आपलं मन बुद्धी सगळी आत्म्याशी योग पावली आहे, युक्त झाली, ती योग निद्रा. आता बाह्य जगाचा विसर पडलाय, ती योग निद्रा, ती समाधी, ती योग निद्रा. तर अशा समाधीमध्ये, अशा योग निद्रेमध्ये ते झोपले, अशी निद्रा लागली आहे. सुतले म्हणजे झोपलं, त्या तिथे ते सुतले याचा अर्थ ते निद्रिस्त झाले
निद्रिस्त झाले. पण निद्रा म्हणजे ही योग निद्रा. चेतीचीना म्हणजे ते पुन्हा जागृत होत नाही. चेतना म्हणजे पुन्हा ते जागृत होतच नाही त्या योग निद्रेतून. म्हणजे आत्मस्वरूपाशी ते आता पूर्ण मिळून गेले. त्यांना आता बाह्य जगाचा पूर्ण बाह्य जगाशी ते म्हणजे बाह्य इंद्रियांच्या विषयांशी ते पूर्ण विरक्त ते झालेले आहे. आणि म्हणून चेतीचीना म्हटले. ते परब्रह्म निर्वाण, त्याला परब्रह्म निर्वाण म्हटलं. आता सगळं लक्षात येत असेल कारण मी ब्रह्मनिर्वाण म्हणजे काय हे पूर्ण सांगितलं. आणि इथे पहा ज्ञानेश्वरांनी सुद्धा नुसतं ब्रह्मनिर्वाण न म्हणता परब्रह्मनिर्वाण म्हटलेलं आहे. म्हणजेच जे मी तुम्हाला सांगितलं की केवळ अक्षर ब्रह्माशी विलीन न होता त्याच्या उच्च जो पुरुषोत्तम आहे त्याच्याशी एकात्म होणं ते ब्रह्मनिर्वाण असतं असं मी सांगितलं आहे. आणि ते पुरुषोत्तम म्हणजेच परब्रह्म, पुरुषोत्तम म्हणजेच परमेश्वर. हां, हे सगळं मी आधी सांगितलं आहे. त्याचा अर्थ ह्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्याच अर्थाने परब्रह्म म्हटलं आहे ज्ञानेश्वरांनी. म्हणजे त्यांच्याही ह्याच्यामध्ये विचारांमध्ये हाच भाव आहे की त्यांचं निर्वाण कुठे झालेलं आहे तर परब्रह्मामध्ये झालं आहे. आणि हा परब्रह्म हा कधी निष्क्रिय नसतो. हे मी सांगितलं ना गेल्या वेळेला. तो क्रियाशील असतो. सगळ्या विश्वाची क्रियामुळे तो करत असतो. तो क्रियाशील असतो. तर त्यामुळे परब्रह्म निर्वाण ह्याचा अर्थ कधीही असा होत नाही की आपण आता ज्ञानी झालो म्हणजे मग आता आपला जगाशी संबंध संपला आणि आपण आता निश्चिंतपणे कुठेतरी शांत बसायचं. अशी एक मुनीची एक कथा आहे की तो मुनी डोंगराच्या उंच माथ्यावरती जाऊन बसलेला होता आणि खाली सगळं नदीला पूर आलेला होता. त्या नदीला आलेल्या पुरामध्ये किंवा सागर असेल, सागराच्या सगळ्या त्या म्हणजे जी खळबळ चाललेली होती त्याच्यामध्ये अनेक लोक बुडत होते, जीवानिशी जात होते. हा उंच ठिकाणी बसला होता. म्हणजे आपण फार ज्ञानी आहोत म्हणून आपण अलिप्त जगापासून असलं पाहिजे ही भावना त्या मुनीच्या मनामध्ये होती. ती जी आहे ती चुकीची भावना आहे की मुनी झाला, ऋषी झाला तरी सुद्धा त्यांनी असं सगळ्या जगापासून अलिप्त राहणं हे सर्वात चुकीचं आहे. आणि म्हणून असा जो मुनी असतो त्याला आतापर्यंत शब्द आले त्याचं आणखीन विवेचन थोडं करते की त्याला संबंध विश्वातला ईश्वर दिसतो. हे लक्षात घ्या. जो खरा ज्ञानी असतो त्याला फक्त आपल्यामधला ईश्वर दिसत नाही, संपूर्ण विश्वातला ईश्वर त्याला दिसतो. ईश्वर साक्षात्कार त्याला होतो. तो असा होतो की ईश्वर हा संपूर्ण विश्वामध्ये भरून राहिलेला आहे. फार महत्त्वाचा भाग आहे हा आपल्याला गीतेमध्ये कळलाच पाहिजे की त्याला विश्वामध्ये भरून राहिलेला ईश्वर त्याचा साक्षात्कार होतो. आणि म्हणूनच पहा ज्ञानेश्वरीच्या पसायदानाची सुरुवात लक्षात घ्या. ज्ञानेश्वर ह्या पदाला पोचलेले आहेत की जे काय म्हणतात, आता विश्वात्मके देवे. विश्वात्मके देवे, त्या विश्वातल्या ईश्वराला ते प्रार्थना करतायत कारण त्यांना तो विश्वातला ईश्वर दिसतोय. म्हणजे आपण जे प्रार्थनेमध्ये शब्द वापरतो त्याला सुद्धा किती गहन अर्थ आहे. हे जे ऋषी मुनी ज्यांचं हे वर्णन केलंय त्या अवस्थेला ज्ञानेश्वर त्या अवस्थेला माऊली होत्या. आणि म्हणून ते विश्वात्मक देवाची प्रार्थना करतात. त्यांना संबंध विश्वामध्ये ईश्वर दिसतो. केवळ आपल्यातला ईश्वर दिसणं हे तर महत्त्वाचं आहेच, पण त्याच्या पुढची पायरी आहे की संपूर्ण विश्वातला ईश्वर आपल्याला जाणवला पाहिजे. आणि म्हणून
तो ईश्वर जसा विश्वासाठी कार्य करतो, म्हणूनच प्रार्थना ज्ञानेश्वरांनी त्याला केली आहे की तो संपूर्ण विश्वाला हे सगळं माझं पसाय जे मी मागतोय, जो प्रसाद मी मागतोय, तो सगळा प्रसाद संपूर्ण विश्वाला दे. मला काही नको, स्वतःसाठी काहीही नाही मागितलेलं, विश्वाला तो प्रसाद दे. जे मी मागतोय ते सगळं विश्वाप्रत पोचू दे. हे जे ज्ञानेश्वर पसायदानामध्ये म्हणतात ते असे. आणि म्हणून मी पसायदान तुम्हाला ऐकवलं, मी माझ्या CD मी तुम्हाला ऐकवली. पण शेवटी पुन्हा आता हे जसं आपण शिकत जाणार आहोत तसतसा तुम्हाला त्या पसायदानाचा अर्थसुद्धा जास्तीत जास्ती समजत जाणार आहे. आणि शेवटी आपण पसायदान जेव्हा पाहू त्यावेळेला जेव्हा मी पुन्हा त्याचं थोडंसंच विवेचन करेन, पण मी जे काही बोलीन ते सगळं तुम्हाला पूर्ण समजूनच जाईल, कारण हे सगळं आता आपल्या या विवेचनामध्ये येतं. तर असा हा विश्वात्मक ईश्वर जो ज्ञानेश्वरांना दिसला, म्हणून त्यांनी विश्वात्मके देवे अशी त्याला प्रार्थना केली. असा हा परब्रह्म जो आहे तो ह्या मुनींना, ह्या ज्ञानी लोकांना, ह्या ऋषींना तो परब्रह्मामध्ये त्यांचं निर्वाण झालेलं असतं. आणि पुढे काय म्हटलं, एकच पुढचा शब्द लक्षात घ्या, जे आत्मविदांचे कारण. ह्याचाही अर्थ नीट समजला पाहिजे, कारण नाही तर ह्याचा अर्थ जर कोणी मला सांगू शकत असेल तर सांगा, समजू शकतो, कठीण आहे म्हणून मी विचारते. मी काही कोणाला चॅलेंज नाही करत आहे, पण कठीण आहे तो समजला पाहिजे म्हणून मी विचारते की जर कोणाला हे सांगता आलं तर मला फार आनंद होईल. आत्मविदांचे कारण म्हटलंय या ठिकाणी. कारण, आता कारण ह्याचा आधी अर्थ समजून घेऊ. कारण म्हणजे या ठिकाणी त्याचा अर्थ साध्य असा आहे. काय साधायचंय, काय साधायचंय, हां, ते कारण. आपल्याला काय असतं की आता ह्या ठिकाणी मला पोचायचंय म्हणून मी भराभर चालते, म्हणजे माझ्या भराभर चालण्याचं कारण काय, ते साध्य. आलं लक्षात, म्हणजे साध्य, ते साध्य. आणि मग मी भराभर चालते ही माझी साधना. आलं लक्षात, म्हणजे साध्य साधना ही कशी एकमेकांशी जुळलेली असते की आता तिथे पोचायचंय म्हणून मी भरभर चालते ही माझी साधना. तर आता या ठिकाणी ह्या कारण शब्दामध्ये हे दोन्ही भाव आलेले आहेत की कारण म्हणजे साध्य पण होतं आणि त्या कारणाप्रत पोचण्यासाठी साधना पण असते. आलं लक्षात. आता हे कळल्यानंतर आपण मागच्या शब्दाकडे जाऊ. आत्मविदांचे कारण त्या ठिकाणी आत्मविद, विद, विद ह्याचा अर्थ ज्ञान. ज्यांना आत्म्याचं ज्ञान झालंय तो आत्मविद. ज्यांना आत्म्याचं ज्ञान झालेलं आहे तो आत्मविद. विद म्हणजे कळणं, माहिती असणं, ज्ञान असणं. आणि आत्म्याचं ज्ञान म्हणजे आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आणि आपण जसे आत्मा आहोत तसेच बाकीही सर्व आत्मे आहेत. हे आत्मज्ञान, हे आत्मज्ञान. तर आता आत्मविद जो असतो त्याला आत्मज्ञान झालेलं असतं. साध्या शब्दामध्ये आत्मज्ञान झालेलं असतं. आता हा आत्मज्ञान झालेला माणूस, त्याला पुढे आणखीन काही साधायचं असतं. त्याच्या पुढे आणखी काहीतरी एक साध्य असतं ज्याच्यासाठी तो साधना करत असतो. आणि ते साध्य काय असतं, परब्रह्म निर्वाण. त्याच्या मागचा शब्द जो आहे तो लक्षात आलं. परब्रह्म निर्वाण हे त्याचं साध्य असतं. म्हणजे ह्या पायऱ्या आहेत. आरोहणातल्या, आरोहण हा शब्द आता माहिती आहे तुम्हाला, आरोहणातल्या ह्या पायऱ्या आहेत की आधी आपल्याला आत्मस्वरूपाप्रत जायचंय,
आत्म्याचं ज्ञान करून घ्यायचं. तिथून मग पुढे आपल्याला साधना करायची कशासाठी? परब्रह्माप्रत पोचण्यासाठी. परब्रह्माशी तादात्म्य पावायचं आपल्याला, ते परब्रह्म निर्माण. आणि तादात्म्य पावणं म्हणजे पुन्हा कायमची शांती नव्हे, तर परब्रह्मासारखंच आपणही क्रियाशील व्हायचं आहे. पण त्याच्यासाठी साधना जे करत असतात ते आत्मविद त्यांना म्हटल्या. किती शब्द एकमेकात गुंतलेले आहेत, पण त्याच्यातून आपण हा सगळा अर्थ घ्यायचा आहे. पुन्हा वाचते पहा आणि सांगितलेला अर्थ लक्षात आलाय ना पहा. ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदांचे कारण, इथपर्यंत कळलं? तेची ते पुरुष जाण, तेची ते पुरुष जाण. पुरुषाला अगदी स्वल्पविराम करा, म्हणजे आपल्या स्वल्पविराम व्याकरणाच्या दृष्टीने नाही, आपल्याला कळण्याच्या दृष्टीने. तेची ते पुरुष, पुरुष म्हणजे ब्रह्म, तेच ब्रह्म झाले, तेच परब्रह्म झालेले आहेत. जाण पंडुकुमारा, अर्जुना हे तू जाण की तेच ब्रह्म झालेले आहे. जे आत्मविद होतात आधी, आत्मविदांपासून पुढे साधना करत त्या साध्याप्रत पोचतात, की जे साध्य ब्रह्मनिर्वाण आहे तिथपर्यंत जे पोचतात. आणि तिथे पोचले की ते ब्रह्मच होतात. म्हणजे ब्रह्मभूत कोण होतं आणि कसं होतं ह्याची प्रक्रिया ज्ञानदेवाने अशा प्रकारे अशा शब्दामध्ये मांडली. आता पुढे अजून वेळ आहे आपलं संपायला. आता पुढे 150वी जी ओवी आहे ना, ती काय आहे पहा. ते ऐसे कैसे निजाहले जे देहीची ब्रह्मत्व आले, हेही पुससी तरी भले संक्षेपे सांगो. म्हणजे अर्थ लक्षात आला असेल तुमच्या, की अर्जुनाला ते म्हणतात की तुझ्या मनात कदाचित असं आलं असेल की असं होतं कसं की ह्या देहामध्ये असतानाच ब्रह्म होऊन जाणं हे कसं शक्य होतं. अशी जर शंका तुझ्या मनामध्ये आली असेल तर असं जर तू मला पुढे विचारणार असशील, हेही पुससी जर तू मला असं विचारणार असशील तर भले संक्षेपे सांगो, मी तुला ते संक्षिप्त स्वरूपामध्ये मी तुला सांगतो. कसं होतं, हे होतंच कसं, या देहामध्ये असताना ब्रह्मत्व कसं प्राप्त होतं ते मी तुला सांगतो. आता ब्रह्मत्व कसं प्राप्त होतं ह्याचं वर्णन पुढच्या 2 श्लोकांमध्ये आलेलं आहे आणि त्याच्यानंतरच्या ओव्यांमध्ये आलेलं आहे. आता हे जे 27 आणि 28 हे जे 2 श्लोक आहेत 5व्या अध्यायातले, जवळजवळ शेवटच्या भागामध्ये आता आलेले आहेत. हे 27 आणि 28 हे जे 2 श्लोक आहेत ना, हे थोडे आपण वरवर जर त्याचा विचार केला तर फार आत्तापर्यंत ज्याचं विवेचन आपण केलं किंवा गीतेमध्ये केलेलं आहे, ज्ञानेश्वरांनी केलं, त्याच्यापेक्षा एकदम थोडे वेगळ्या स्वरूपाचे वाटतात वरवर पहा. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की कुठलाही श्लोक किंवा कुठलाही गीतेतला भाग फक्त तेवढ्यापुरता पाहायचा नाही, त्याचं समग्र एकूण विचार करायचा असतो. म्हणून मी म्हणते की वरवर पाहता हे 2 श्लोक अगदी वेगळेच आहेत. आत्तापर्यंत असं कधी कुठे गीतेमध्ये आलेलं नाही आणि इथे कुठे ज्ञानेश्वरीमध्ये तर फारच ते आणखीन त्याला अधिक स्वरूप ज्ञानेश्वरांनी दिलं आहे आणि ते असं वेगळ्या स्वरूपाचं आहे. ते कसं पहा, आपण आधी त्या ओव्याच पाहूया. ओव्या पाहूया 27 श्लोकानंतरच्या, कारण श्लोकामध्ये जाऊन उगीच काहीतरी शब्दामध्ये अडकण्यापेक्षा आपण त्या ओव्या पाहूया. 151व्या ओवीपासून 53व्या ओवीपर्यंत आधी आपण जाऊ.
ओव्या अशा आहेत. तरी वैराग्याचे आधारे जिही विषय दवडूनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन. ह्यातला पहिला भाग कळला असेल तुम्हाला. वैराग्याचे आधारे, वैराग्याच्या आधाराने. आता वैराग्य म्हणजे काय आपण पाहिलं. तर वैराग्याच्या आधाराने जिही विषय दवडूनी बाहिरे, म्हणजे सगळे बाह्य इंद्रियांचे विषय जे आहेत, सुख सगळी ती सगळी बाहेर दवडून टाकली. ती आतमध्ये घेतली नाही, त्या सुखांचा विचारच केला नाही. आणि मग काय केलं, शरीरी, री आहे हा तो, शरीरी म्हणजे शरीरामध्ये, री वरती अनुस्वार आहे. शरीरी, शरीरी एकंदरे, एकंदरे असा शब्द आहे. एकंदरे ह्या शब्दाचा या ठिकाणी अर्थ नीट लक्षात ठेवा. त्याचा अर्थ असा आहे, एका विशिष्ट ठिकाणी, एका विशिष्ट ठिकाणी, शरीरामध्ये एका विशिष्ट ठिकाणी किंवा शरीराच्या एका विशिष्ट ठिकाणी, एका विशिष्ट भागामध्ये. एकंदरे याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. एकंदरे म्हणजे शरीराच्या एका विशिष्ट भागामध्ये, एका विशिष्ट ठिकाणी केले मन, म्हणजे मन एकाग्र केलं. केले मन म्हणजे मन एकाग्र केलं. म्हणजे आधी वैराग्य, सगळ्या विषयांशी संपर्क तोडला आणि मग काय केलं तर शरीरामध्ये एका विशिष्ट ठिकाणी मन एकाग्र केलं. आता कुठे मन एकाग्र केलं, ते जे शरीराचं विशिष्ट ठिकाण आहे ते कोणतं, हे पुढे आलेलं आहे. सहजे तिही संधी भेटी जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी तेथ पाठीमोरी दिठी पारुखोनिया. सगळे शब्द नीट कळले पाहिजेत या ठिकाणी. सहजे तीही संधी भेटी जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी. इथपर्यंत भाग आधी पाहू. भ्रूपल्लवा, भ्रूपल्लव म्हणजे भुवया. भ्रूपल्लव, दोन भुवया, त्यांची गाठ कुठे पडते, इथे नाही पडत ना, इथे बाहेर जातात, इथे पडते. जिथे भुवया जोड एकत्र येतात म्हणजे इथे. हां, जिथे भ्रूपल्लवा पडे गाठी, हा पहिला भाग लक्षात आला. आता तिथे का एकाग्र करायचं चित्त, तर त्याचं कारण आधीच्या त्या शब्दामध्ये सहजे तीही संधी भेटी. हां, आता हा त्यातला जो हा तीही शब्द आहे ना, तो नीट लक्षात घ्या. हा जो तीही शब्द आहे त्याचा अर्थ असा आहे, त्याला मी 3 नावं सांगते. हां, इडा, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. इडा, पिंगला, सुषुम्ना. इडा, पिंगला, सुषुम्ना असे 3 शब्द लक्षात घ्या. इडा, इडा पिंगला म्हणजे डावीकडे उजवीकडचे असा भाग आहे आणि सुषुम्ना हा मधला. आता हे काय आहे, इडा पिंगला सुषुम्ना हे काय आहे, तर योगशास्त्रामध्ये अशी कल्पना आहे की आपल्या अंतरात, आपल्या अंतर्भागामध्ये, म्हणजे आता आपण जर आपल्या शरीराची चिरफाड केली तर ते कुठे दिसणार नाही, पण हे योगशास्त्रातल्या ह्या कल्पना आहे. जसं आत्मा कुठे दिसणार आहे का, शरीर किती तुम्ही विच्छिन्न केलं तरी काही आत्मा दिसणार आहे का, नाही दिसत, पण आपण आत्मा मानतो.
तसाच ह्याही कल्पना योगशास्त्रातल्या एक अत्यंत महत्त्वाच्या कल्पना की इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या तीन नाड्या पोकळ असतात त्या, आणि त्या पाठीच्या कण्याला लागून असतात. हे नीट समजावून घ्या. आणि गीतेतल्या श्लोकामध्ये तो भाग आलेला आहे. फक्त असा अगदी इडा, पिंगला ही नावं नाही आहे, परंतु हा भाग कशा प्रकारे आला आहे तो नंतर पाहू. तर इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या तीन पोकळ नाड्या पाठीच्या कण्याला लागून असतात. आणि ह्यांची सुरुवात ही पाठीच्या कण्याच्या अगदी खालच्या भागापासून, म्हणजे माकड हाड ज्याला आपण म्हणतो त्या माकड हाडापासून ह्या नाड्यांची सुरुवात होते. इडा, पिंगला आणि सुषुम्ना ही त्यातली जी मधली सुषुम्ना आहे ती सुषुम्ना नाडी पोकळच आहे. ह्या तिन्ही नाड्या पोकळ आहेत. ही सुषुम्ना नाडी ही जी आपल्या शरीरामध्ये 7 चक्र कल्पिलेली आहेत योगशास्त्रामध्ये, त्या 7 चक्रांच्या मधलं जे सर्वात मुळातलं खालचं जे चक्र, ज्याला मूलाधार चक्र असं म्हणतात, त्या मूलाधार चक्राच्या शेजारी सुषुम्ना नाडी असते. मधली जी नाडी असते ती ह्या मूलाधार चक्राच्या शेजारी असते. आणि आपल्या शरीरामध्ये अशी एक सुप्त शक्ती अंतर्गत असलेली एक सुप्त शक्ती, ज्याला योगशास्त्रामध्ये कुंडलिनी असं म्हणतात. आत्ता अगदी सगळं तुम्ही लिहिलं नाही ना तरी चालेल, कारण हा भाग पुढे पुढच्या आपल्या 6व्या अध्यायामध्ये हा भाग सगळा पुन्हा, पण मी फार विस्ताराने तो घेणार नाही, कारण हे खूप शारीरिक आहे. आणि आपण गीतेवरती आपला जास्ती भर ठेवतोय आणि गीतोपदेश आपल्याला पोचायला पाहिजे, म्हणून त्यातला जो आवश्यक भाग आहे आणि जो आपल्याला कळायला पाहिजे तेवढाच भाग मी घेणार आहे पुढच्या 6व्या अध्यायामध्ये सुद्धा. पण त्या ठिकाणी पाहिजे तर तुम्ही घ्या. आता तुम्ही आधी नीट ऐका मी काय सांगते. तर ही जी मूलाधार चक्रापासून ही सुषुम्ना नाडी आहे. आणि मी कुंडलिनीचा उल्लेख करत होते. कुंडलिनी असं एका शक्तीला, आपल्या अंतर्गत असलेल्या एका शक्तीला म्हटलेलं आहे योगशास्त्रामध्ये की अत्यंत चैतन्यपूर्ण चित शक्ती आहे, चैतन्यपूर्ण अशी शक्ती आहे. आणि ती शक्ती आपल्या शरीरामध्ये मूलाधार चक्राच्या शेजारी सुप्त अवस्थेमध्ये पडलेली असते. ती जागृत नसते. ती आपल्या सामान्य ज्या वेळेला आपण जीवन जगत असतो त्यावेळेला ती सुप्त अवस्थेमध्ये असते, निद्रिस्त अवस्थेमध्ये असते, वेटोळं घालून ती पडलेली असते असं म्हटलं जातं. म्हणजे योगशास्त्रामध्ये असं विवेचन आहे. आता ह्या इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्याचा आणि ह्या कुंडलिनीचा संबंध कसा येतो ते आपल्याला कळलं पाहिजे. इडा, पिंगला हे मी तुम्हाला सांगितलं डावी आणि उजवी बाजू. ह्या ज्या पोकळ नाड्या आहेत ह्या आपल्या पुढीपर्यंत, म्हणजे ह्या इथल्या भागापर्यंत त्या येतात, ह्या इथल्या भागापर्यंत येतात. आणि म्हणून योगशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं किंवा अशा प्रकारचा एक सिद्धांत त्यांचा आहे की जर आपण ह्या डाव्या आणि उजव्या नाकपुडीतून जो श्वासोश्वास करत असतो, बाहेर वायू जात असतो, आत वायू येत असतो, बाहेर जाणाऱ्या वायूला म्हणतात रेचक, आत येणाऱ्याला म्हणतात पूरक,
असं हे जे पूरक आणि रेचक हे जे सतत आपलं चालू असतं, त्याची जर आपण समगती केली. आता समगती ह्याचा अर्थ काय? हे दोन्ही समान कधी होईल? तर ज्या वेळेला आपण श्वासोश्वास म्हणजे बाहेर सोडणारा किंवा आत आलेला श्वास आपण ज्या वेळेला रोखून धरू शकू, त्यावेळेला समगती होईल. बरोबर आहे ना? म्हणजे बाहेरही जात नाही, गती बाहेरही नाही, आतही नाही, ती रोखून धरायची. त्या अवस्थेला कुंभक असं म्हणतात. बाहेर जाणं, आत येणं म्हणजे पूरक आणि रेचक हे दोन्हीही ज्या वेळेला रोखून धरलं जातं त्यावेळेला कुंभक निर्माण होतं. आणि हे प्राणायामाची ही प्राणायामामध्ये हे शिकवलं जातं की पूरक आणि रेचक आणि कुंभक कसं साधायचं. आणि योगशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की जर आपण हे तिन्हीही म्हणजे पूरक रेचक ह्याची समगती करून आपण जर कुंभक अत्यंत योग्य प्रकारे साधू शकलो तर ही कुंडलिनी हळूहळू जागृत व्हायला लागते. हे प्राणायामाचे तत्व आहे की कुंडलिनीची जागृती ह्याच्यावरती अवलंबून असते. इडा पिंगला ह्यातून बाहेर पडणारा आत येणारा जो श्वासोश्वास आहे तो रोखून धरायचा आणि समगती करायची. आणि अशा प्रकारे एक आपण ज्याला प्रेशर म्हणतो, एक प्रकारे त्याचं एक दाब त्या कुंडलिनीवरती निर्माण होतो. आणि ती कुंडलिनी जी सुप्त अवस्थेमध्ये आहे मूलाधार चक्राच्या शेजारी, ती जागृत व्हायला लागते. आणि ती ज्या वेळेला जागृत व्हायला लागते त्यावेळी तिच्यामध्ये जे तेज आहे ती चित शक्ती आहे, चैतन्य शक्ती आहे. या चैतन्याचं जे तेज तिच्यामध्ये आहे ते तेज ती कुंडलिनी बाहेर फेकायला लागते. कुंडलिनीचं तेज बाहेर पडायला लागतं. आणि बाहेर म्हणजे ते कुठे जातं तर तिथेच सुषुम्ना ही नाडी, पोकळ नाडी असते. मूलाधार चक्राच्या शेजारी सुषुम्ना आहे, मी तुम्हाला सांगितलं. आणि तिथेच ही कुंडलिनी आहे. तर त्यामुळे ते तेज त्या सुषुम्नेमध्ये ती कुंडलिनी सोडायला लागते. आणि ते तेज मग हळूहळू ऊर्ध्व दिशेला यायला लागतं. आणि मूलाधार चक्रापासून ते पुढे मग 6 चक्र आहेत ना, तर ते त्यातली 5 चक्र म्हणजे मूलाधार चक्र ते ओलांडतं, त्याच्या पुढचे 5 चक्र ओलांडतं आणि शेवटचं 7वं चक्र आपल्या मस्तकामध्ये सहस्रार चक्र आहे. त्या सहस्रार चक्रापर्यंत ते तेज येतं. कुंडलिनीचं तेज जे चैतन्याचं तेज आहे ते तेज आपल्या मस्तकापर्यंत येतं. आणि अशी कुंडलिनीची जागृती झाली की काय होतं तर आपल्याला आत्मज्ञान होतं, आपल्याला ईश्वर साक्षात्कार होतो, आपल्या अंतर्गत जो ईश्वर आहे तोही आपल्याला कळतो, विश्वातला ईश्वर आहे तोही कळतो, विश्वोत्तीर्ण ईश्वर आहे तोही आपल्याला कळतो. तर अशा प्रकारे ईश्वराचं ज्ञान, आत्म्याचं ज्ञान आपल्याला होतं. आणि त्यामुळे ज्याला हे करता येतं, ज्याची कुंडलिनी जागृत होते, त्या माणसामध्ये मग आपोआपच ईश्वराची शक्ती त्याला प्राप्त होते. ईश्वराशी तादात्म्य त्याचं होतं, ईश्वराची शक्ती त्याला प्राप्त होते. लक्षात आलं? म्हणजे ज्याला मुक्ती म्हटलेलं आहे की ईश्वरा समान आपण होणं हीच मुळी मुक्ती आहे, हाच मुळी मोक्ष आहे. तर देहात असतानाच हे सगळं आपण साधू शकतो जर कुंडलिनी जागृत झाली तर. लक्षात आलं? तर ते ह्या ठिकाणी जिथे म्हटलं ना तिही संधी भेटी, म्हणजे ह्या ज्या 3 आहेत इडा पिंगला आणि सुषुम्ना, ह्यांची संधी कुठे होते तर मस्तकामध्ये इथे होते. जिथे 2 भुवया मिळतात तिथे त्यांची संधी होते. आणि
तिथे ज्या वेळेला आपण चित्त एकाग्र करतो, हे जे पुढे म्हटलंय ना, तेथ पाठीमोरी दिठी. हा पाठीमोरीचा अर्थ काय आहे? हा, आतून ते त्या बिंदूवर एकाग्र करणं असं. आतून एकाग्र करणं हे झालं. उलट असं आहे की त्या बिंदूतून आतमध्ये, पाठीमोरी ह्याचा अर्थ आतमध्ये, म्हणजे इथून ते आतच जातं, अंतर्यामी जातं. सगळं जे ज्ञान आहे त्याचा प्रकाश अंतर्यामी पडतो. लक्षात आलं? म्हणजे इथे चित्त एकाग्र करणं आणि त्याच्यामुळे म्हणजे ही साधना झाली, इथपर्यंत साधना झाली. त्याचं साध्य काय? तर त्याच्यातून साध्य हे होतं अंतर्यामी प्रकाश पडतो. म्हणून त्याला पाठीमोरी म्हटलंय. पाठीमोरी दृष्टी होणं म्हणजे बाह्य दृष्टी जाणं आणि अंतर्दृष्टी निर्माण होणं, त्याला पाठीमोरी म्हटलं. म्हणजे पाठ ह्याचा अर्थ आतमध्ये, बाह्य दृष्टी संपूर्ण विलयाला जाणं आणि दृष्टी आपली सगळं जे आपली बुद्धी, आपलं मन जे सगळं बाहेर भरकटलेलं असतं ते सगळं मग आतमध्ये जातं. पाठीमोरी दिठी पारुखोनिया म्हणजे त्या तिथे आपोआपच मग सगळं अंतर्गत प्रकाश निर्माण होतो. सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेसी व्योम गामीये करीती असं पुढे म्हटलेलं आहे. म्हणजे आधी हे प्राणा म्हणजे दक्षिण वाम हे आधी शब्द आपण लक्षात घेऊ. दक्षिण वाम म्हणजे डावं आणि उजवं. डावं आणि उजवं हे ह्या ज्या नाकपुड्या आहेत त्या दक्षिण वाम ह्या नाकपुड्या, त्याच्यातून बाहेर आणि आत येणाऱ्या श्वासाची गती समगती करणं म्हणजे रोखून धरणं. प्राणापान सम करणं म्हटलंय ना. प्राण अपान म्हणजे बाहेर आत येणारा जो काही श्वास आहे तो सम करणं म्हणजे तो रोखून धरणं. त्या कुंभकामध्ये 2 प्रकार असतात, बाह्य कुंभक, अंतर्कुंभक. पण ते आपल्याला इतक्या ह्याच्यामध्ये जाण्याची गरज नाही. कुंभक साधणं हे आपण लक्षात घ्यायचं. असं केल्याने काय होतं? चित्तेसी व्योमगामीये करीती म्हणजे चित्त त्यांचं काय होतं? व्योम ह्याचा अर्थ आकाश, व्योम ऊर्ध्वगामी. अगदी बरोबर शब्द, मी तेच सांगणार. व्योम ह्याचा अर्थ आकाश. आकाश वर आहे ना सगळं. आपण नेहमी म्हणतो आता पुरुषोत्तम आपण म्हणतो आपल्या विश्वोत्तीर्ण. विश्वोत्तीर्ण याचा अर्थ की आपल्या जे सगळं सामान्य विश्व आहे त्याच्या पलीकडे तो आहे, त्याच्या पलीकडे म्हणजे तो आपण ऊर्ध्व दिशेला असं मानतो. तर ह्या ठिकाणी चित्तेसी व्योमगामीये, व्योमगामीये म्हणजे आकाशाप्रत, गामीये म्हणजे त्याच्याशी, त्या दिशेनी, आकाशाच्या दिशेनी, आकाशाच्या दिशेनी म्हणजेच ऊर्ध्व दिशेनी, ऊर्ध्व दिशेनी चित्त एकाग्र करणे. हां तेच ऊर्ध्व. आणि आपण ऊर्ध्व दिशेचा उल्लेख अनेक वेळेला केलेला आहे, हो की नाही? की ऊर्ध्व आरोहण कसं असतं? ऊर्ध्व दिशेने होणार असतं ना. की कसं इंद्रिय ही सर्वात खाली, आरोहणाची मी क्रिया सांगितली, इंद्रिय ही सर्वात खाली किंवा बाह्य, त्याच्यानंतर काय तर मन. इंद्रिय जे काही ज्ञान घेतात ते मनाला देतात, मग मन त्यांच्याकडे खेचलं जातं. मग मन खेचलं गेलं की ते मन बुद्धीलाही खेचतं आपल्याकडे. आणि बुद्धीही जर मनाशी निगडीत झाली, मनाशी युक्त झाली तर मग आपण सगळं वैषयिक सुखांमध्ये आपण व्यग्र होतो. याच्या उलट जर समजा उलट दिशेने प्रक्रिया घडली की इंद्रियांच्या विषयांना आपण रोखून धरलं आणि मन बुद्धीशी युक्त झालं आणि बुद्धी
आत्म्याशी युक्त झाली, हे अशी उंच दिशेने, हे ऊर्ध्व दिशेने विचार करा की खाली इंद्रिय आहे आणि हे सर्वात आत्मा हा सर्वात उच्च आहे, त्याच्या पलीकडे परमात्मा आहे. तर असं ऊर्ध्व दिशेने आपलं आरोहण झालं. तर ती ऊर्ध्व दिशा या ठिकाणी सांगितलेली आहे की चित्तेसी, म्हणून ते आधी पाठीमोरी दिठीर, म्हणजे आधी अंतर्गत जायचं, बाह्य सगळं सोडून द्यायचं, आधी अंतर्गत जायचं. आणि तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला हे दोन्ही सांगितलं होतं, पहा की ऊर्ध्व दिशेने आणि म्हणजे ऊर्ध्वमुख होणं आणि अंतर्मुख होणं हे आवश्यक असतं. बहिर्मुख आणि अधोमुख होणं आपण टाळायचं असतं. आठवतं सांगितलेलं? तर ही अधो दिशा टाळायची, बाह्य दिशा टाळायची आणि अंतर्गत, म्हणून पाठीमोरी दृष्टी, अंतर्गत जायचं आणि ऊर्ध्व दिशेने जायचं. म्हणून तो व्योम शब्द वापरला. चित्तेसी व्योमगामी करीती, म्हणजे चित्ताला त्या ऊर्ध्व दिशेने प्रवृत्त केलं जातं. चित्तमुळी तिथे लागतं. या बाह्य संसाराचा चित्ताशी संबंध तुटतो. आणि व्योम हा जो आकाश शब्द आहे ना, त्याचा आणखी पण एक अर्थ लक्षात घ्या, तोही सुंदर अर्थ आहे की व्योम म्हणजे आकाश, बरोबर आहे, पण आकाश म्हणजे अवकाश. अवकाश म्हणजे पोकळी, अवकाश म्हणजे पोकळी, पोकळी. हां, तोही अर्थ एक सुंदर आहे व्योमाचा की आकाश म्हणजे पोकळी. आणि पोकळी ह्याचा अर्थ असा की बाह्य ज्या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत ना, त्या अस्तित्वातच नाहीत, त्यावेळेलाच पोकळी असते ना. पोकळी कुठे असते? बाह्य गोष्टी सगळ्या संपल्या, सगळं काही नाही ती पोकळी, काही नाही ती पोकळी. तर अवकाश ही अशी गोष्ट आहे की सगळ्या गोष्टींचा, या भौतिक सगळ्या जीवनाचा विसर पडून आपण ज्या वेळेला व्योमामध्ये, अवकाशामध्ये आपण आपली एकाग्रता करतो, त्यावेळेला त्या ऊर्ध्व दिशेने आपण. खूप अर्थ या प्रत्येक शब्दामध्ये आहे. पुढच्या ओव्या घेते आणि थांबते. आता एवढं समजलं की पुढच्या ओव्या फार सोप्या आहेत, पण ह्या दोन्ही ओव्या आणि त्याच्यातल्या म्हणजे श्लोकांमधला बराचसा भाग या ओव्यांमध्ये आलेलाच आहे. पण ह्या दोन्ही श्लोकांवरती फार महत्त्वाचं विवेचन पुढच्या तासाला करणार आहे, ते नंतर करेन, कारण आज ते होऊ शकणार नाही. फक्त पुढच्या ओव्या घेते. 54व्या ओवीपासून 57व्या ओवीपर्यंत आपण जाऊ. 154वी ओवी. तेथ, म्हणजे आता हे असं झालं सगळं, आपण काय जे आतापर्यंत वर्णन केलं ते सगळं साधलं की काय होतं. तेथ जैसी, आता एक उदाहरण दिलंय. जैसी रथ्योदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे, मग एकैक वेगळे निवडू नये. तैसी वासांतराची विवंचना, मग आपैसी पारुखे अर्जुना. जे वेळी गगने लयो मना, पवने कीजे. हे दोन्ही ओव्या एकत्र आपण लक्षात घेऊया. रथ्योदके ह्याचा अर्थ असा की हे उदक, पाणी, गंगेला आधी पाणी मिळतं. कुठलं? लहान लहान नद्यांचं, अनेक ओहळांचं, अनेक ओढे. जी गंगा त्या गंगोत्रीपासून आलेली आहे ती समुद्राला मिळेपर्यंत अनेक मोठा रस्ता आहे. त्या रस्त्यावरती अनेक ठिकाणचं पाणी, काही वेळेला अशुद्ध पाणी, अनेक ठिकाणचं पाणी त्या गंगेमध्ये मिळत असतं. त्याला ते रथ्योदक म्हटलं. अनेक ओहळांचं, ओढ्यांचं, नद्यांचं जे सगळं पाणी गंगेला मिळतं, ते सगळं रथ्योदके सकळे, सगळं ते पाणी, गंगेला मिळालेलं सगळं पाणी घेऊनी गंगा समुद्री मिळे. सगळं ते पाणी
गंगेत आधी जातं आणि मग ती गंगा समुद्राला मिळते. आता ती समुद्राला मिळाल्यानंतर मग एक वेगळे निवडू नये. आपण कसे निवडणार की हे गंगेचं पाणी आहे, हे या ओढ्याचं पाणी आहे, हे या नदीचं पाणी आहे? आपल्याला काहीच कळणार नाही. एकदा का समुद्राला गंगा मिळाली की सगळं पाणी मिळूनच जातं, एकत्रच होतं. म्हणजे एक वेगळे निवडू नये, म्हणजे आपल्याला निवडता येत नाही, वेगळं करता येत नाही. तैसी म्हणजे हे उदाहरण देऊन काय म्हटलंय, तैसी वासनांतराची विवंचना मग आपैसी पारुखे अर्जुना. जे वेळी गगनी लयो मना पवने कीजे. म्हणजे आधी हा जो शेवटचा भाग आहे ना तो घेऊया, की जसं हे गंगेचं सांगितलं की गंगा समुद्राला एकदा मिळाली की कुठलंही पाणी वेगळं करता येत नाही, त्याचप्रमाणे जे वेळी गगनी लयो मना इथपर्यंत घ्या. ज्या वेळेला आपलं मन हे गगनामध्ये, आता व्योम शब्द वापरला ना, आकाशामध्ये मिळूनच गेलंय. कशाने? ह्या पवनानी, ह्या जे आपलं श्वासोश्वास रोखला वगैरे ह्याच्यातून आपण एकचित्त केलं आणि मग ते चित्त गगनामध्ये लागलं. आता मन सगळं आता गगनामध्ये आहे, आपलं बाह्य या जगामध्ये कुठे नाहीच आहे. अशी ज्या वेळेला स्थिती येते, जे वेळी गगनी लयो मना पवने कीजे, त्यावेळेला काय होतं? वासनांतराची विवंचना मग आपैसी पारुखे अर्जुना. लक्षात आलं की ज्या आपल्या निराळ्या वासना आहेत मनामधल्या, आता हे हवंय, मग ते हवंय, हे नकोय, ते नकोय, ह्या ज्या सगळ्या वासना आहेत, वासनांतर म्हटलंय. म्हणजे का म्हटलं माहिती का? जसं गंगेमध्ये निरनिराळं पाणी एकत्र जातं, तसं आपल्या मनामध्ये अनेक वासना असतात. एक वासना नाही, अनेक वासना, वासनांतर म्हटलंय. म्हणून अनेक प्रकारच्या वासना. आता हे मिळालं तर आता हे नकोय, आता दुसरं काहीतरी पाहिजे, अनेक वासना. तर अनेक वासना घेऊन ते मन जे आहे, मन भरलेलं आहे, अनेक वासनांनी जे मन भरलेलं आहे, ते मनच मुळी आकाशामध्ये लागलं. ईश्वराप्रत गेलं, ते आता आपलं राहिलंच नाही. सगळ्या वासना त्या मनामध्ये आहेत. जसं सगळं पाणी त्या गंगेमध्ये आहे आणि ती गंगा समुद्राला मिळाली, तसं अनेक वासना एकत्र घेऊन असलेलं आपलं मन ज्या वेळेला ईश्वराप्रत पोचलंय, आता त्या आकाशामध्ये लागलेलं आहे, गगनी आहे ते, त्यावेळेला मग वासनांतराची विवंचना. म्हणजे हे आपल्याला मिळालं का नाही, कसल्या काही विवंचना राहतील का? मग वासनाच संपल्या. जसं ते पाणी वेगवेगळं ओळखता येत नाही, तसं आपल्याला आपल्या वासनांचा विसरच पडून जातो. आपल्याला हे हवं आहे हे सुद्धा लक्षात राहत नाही, आपल्याला हे नको आहे हे सुद्धा लक्षात राहत नाही. कारण मनच मुळे आता गगनामध्ये पोचलंय, व्योमामध्ये पोचले, अवकाशामध्ये पोचले. आलं लक्षात? काय सुंदर अर्थ आहे की म्हणजे गंगेचं एक उदाहरण देऊन, गंगा जशी अनेक पाणी घेऊन एकदा का समुद्राला मिळाली की वेगवेगळं पाणी ओळखता येत नाही, तसं आपलं मन अनेक वासनांनी युक्त आहे, पण ते मनच मुळे आता राहिलंच नाही, ते खाली ते गगनात गेलंय, ईश्वरामध्ये मिळालंय. मग आता त्या वासना राहणार कुठल्या? त्या वासना सगळ्या संपल्या. जसं आपल्याला हे मिळालं नाही, ते मिळालं, कशाची आता काही विवंचनाच आपली सगळी संपून जाते, असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मग असं झालं की काय होतं, पुढे फार सुंदर आहे. म्हणजे हे झाल्यावर जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे. फार छान आणखी एक उपमा दिली आहे बरं का. जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. आधी त्या शेवटच्या भागाकडून जाऊ. जैसे सरोवरातलं पाणी आटलं की त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडणार कसं?
प्रतिबिंब पडतं आपलं म्हणा किंवा सूर्याचं म्हणा किंवा झाडं आपल्याला त्याच्यामध्ये छाया दिसते पाण्यामध्ये, ते पाणी आहे म्हणून दिसतं. पण सरोवर एकदा आटलं की त्याच्यामध्ये कशाची प्रतिमा पडणार? कशाचीच प्रतिमा पडणार नाही. त्याचप्रमाणे काय होतं की मनोरूप पटू, पटू म्हणजे एक पडदा, मनोरूप पडदा, मनोरूप पडदा एकदा फाटूनच गेला. मनच संपलं ना आपलं, मनच संपलं. कारण ते आता आकाशात आहे. म्हणजे मनोरूप पडदा फाटून गेला की मग त्या पडद्यावरती जे संसार चित्र उमटतं ते राहणार कसं? जसं पाणीच संपलं सरोवरातलं की प्रतिबिंब पडणार कुठे? तसं मनाचा पडदाच फाटून गेला. मग त्याच्यामध्ये संसार चित्र म्हणजे या सांसारिक सगळ्या ज्या आपल्याला आकांक्षा इच्छा ज्या सगळ्या असतात संसारामध्ये असताना त्या राहणार कुठे? कारण मनच संपलं, मनाचा पडदा फाटून गेला. पटू म्हणजे पडदा, मनाचा पडदा फाटून गेला की काय राहणार? मग ते सगळं संपून गेलं. संसार चित्र उमटणार कुठे? उमटणारच नाही. आणि पुढेही तसंच म्हटलंय, तैसे, पुढची शेवटची ओवी, तैसे मन पण मुदल जाय मग अहंभावादिक के आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होये अनुभवितो. म्हणजे मन पण मुदल जाय, ह्याचा अर्थ मन पण मुद्दलातच संपून जातं. लक्षात आलं? म्हणजे मुद्दल आणि व्याज हा दोन भाग आहेत ना. मुद्दल जेव्हा शिल्लक असतं त्यावेळेला व्याज भरावं लागतं. मुद्दलच संपलं मग व्याज भरणार कुठे ना? त्या अर्थाने तो मुद्दल शब्द वापरलाय की मुद्दलात मुळी मनाचं मुद्दलपणच संपलं. आलं लक्षात? म्हणजे आता मुद्दलातच नाही आहे, मनच नाही आहे. म्हणजे आता आपलं कर्ज संपून गेलंय, मग व्याज कशाला भरायचंय? तसं आहे ते. मन पण मुदलच आहे, मुद्दलातच मुळी म्हणजे मुळातच, असाही अर्थ त्याचा घेता येईल. मुळातच मनपणच संपलं. कारण मनपण म्हणजे काय की मन चंचलच असतं ना. हे पाहिजे ते पाहिजे, सगळ्या वासना, सगळं चंचलत्व हे मनाचं लक्षणच आहे मुळी. ते मनच संपलं, मुद्दलच संपलं. मन पण मुद्दलच आहे मग अहंभावादिक के आहे? अहंभाव राहीलच कुठे? अहंभाव शेवटी आपल्या मनातच असतो ना. मी हे आपल्या मनात आहे ना कल्पना. ही सगळी कल्पना मी, माझं, मला, हे सगळं आपल्या मनातल्या कल्पना आहेत त्या. ते मग हा अहंभाव राहणार कुठे? अहंभावादिक म्हणजे अहंभाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सगळ्या इच्छा, अपेक्षा, सगळे विकार, म्हणून ते आदिक म्हटलंय. आदिक म्हणजे सगळे विकार आहेत. अहंभाव असला की काम, क्रोध सगळं येतं मग त्याच्याबरोबर. तर अहंभावच राहणारच कुठे? आणि अहंभाव गेला की मग त्याच्याबरोबर बाकीच्याही या गोष्टी गेल्या. तर अहंभावादिक के आहे, राहणार कसं? म्हणून शरीरेची ब्रह्म होये. म्हणून असं जेव्हा होतं तेव्हा शरीरी असतानाच तो माणूस ब्रह्म पावतो, ब्रह्म अनुभवतो, अनुभवितो. किती किती सुंदर वर्णन केलेलं आहे की म्हणून तो ब्रह्म अनुभवतो.